UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला। नागपुरात 15 तारखेला दुपारी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार। एकनाथ शिंदे सागरवर फडणवीसांच्या भेटीला 15 मिनिटांपासून खात्यांवरून चर्चा। रविवारी नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार, मात्र अजूनही खलबत सुरूच। मंत्रिमंडळ विस्ताराआधी गृह खात्यावरून रस्सीखेच सुरू असल्याची सूत्रांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज मूठ घट्ट राहिली पाहिजे, रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांचं वक्तव्य। सर्वांनी अजितदादांचं नेतृत्व मान्य करावं आणि राष्ट्रवादी म्हणून एकत्र यावं, अमोल मिटकरींचं आवाहन। तर अजितदादा आणि शरद पवार एकत्र आल्यास आनंदच, अंकुश काकडेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीने एकत्र यावं ही दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांची भावना, मात्र आमची राजकीय भूमिका वेगळी, त्यावर वरिष्ठ निर्णय घेतील, सूरज चव्हाणांची प्रतिक्रिया। एकत्र येण्यासंदर्भात पक्षात कोणतीही चर्चा झाली नाही, पक्षात कुठलेही दोन मतप्रवाह नाहीत। अजितदादा पवार एकत्र येण्याच्या चर्चांवर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। शरद पवारांकडील 5 खासदार फोडा तरच केंद्रात मंत्रिपद। अजित पवारांचा प्रफुल्ल पटेलांना भाजपची ऑफर, संजय राऊतांचा दावा। अजित पवार गटाकडून कुठल्याच खासदाराला ऑफर नाही, पवार जो निर्णय घेतील त्याला 8 खासदारांची एकवाक्यता असेल, शरद पवार गटाचे खासदार अमर काळेंची प्रतिक्रिया। फक्त फोडाफोडीचं राजकारण सुरू, अजून भाजपला किती राक्षसी बहुमत पाहिजे, उद्धव ठाकरेंचा सवाल। संजय राऊतांचा इशारा ठाकरे गटासाठी होता, शरद पवार स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। साताऱ्यातील न्यायाधीश धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला, आरोपीला जामीन देण्यासाठी 5 लाखांची लाच मागितल्याचा निकमांवर आरोप। गोकुळ दुधाच्या खरेदी दरात कपात केल्याने दूध उत्पादक संतप्त, 18 डिसेंबरला कोल्हापुरात आंदोलन करण्याचा इशारा। अल्लू अर्जुनला 50,000च्या जात मुचलक्यावर 4 आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर। हैदराबादमधील थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी झाली होती अटक। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।